युट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह पाहतोय. बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद लुटतायत. पंचांकडून विनंती आहे पेनल्टी लावण्यात येईल याची आपण नोंद घ्या. अजून जर उशीर झाला तर सलामीची जोडी मैदानात कृपया पाठवा. बराचसा विलंब होतोय. आपली स्पर्धा आणि ही स्पर्धा चांगली व्हावी त्यासाठी तुमचं देखील सहकार्य गरजेचं असेल. खेळाडूंनी याची नोंद घ्यावी विनंती आहे. आपण जर वेळ खर्च केला तर षटकांची पॅनल्टी किंवा धावेची पॅनल्टी तुमच्या संघाला लागू शकते. भारती आणि पूजा ही जोडी मैदानात प्रवेश होत्या. तो फिर एक बार स्वागत चलते मुकाबले की ओर. तमाम दर्शक तमाम खिलाड़ी सभी का है स्वागत इस खूबसूरत प्रतियोगिता में. जीतने का है ये संघर्ष और इस मुकाबले में कौन सी टीम अपनी जीत सुनिश्चित करती है वो देखने वाली रहेगी बात. अभी तक जिस टीम ने टॉस जीता था अभी तक बल्लेबाजी चुनी थी, लेकिन इस वक्त थोड़ा सा निर्णय अलग लिया है. अंपायर जी का इशारा, मुकाबले की शुरुआत होगी. गेंद मैदान पर फेंकी जाएगी. तो शुरुआत होगी मुकाबले की. आर्यन वॉरियर्स बनाम यह मुकाबला नानू स्टार्स के बीच में. पहली गेंद बहुत ही बढ़िया थी. टिप्पा पड़ने के बाद शरीर पर टकराने वाली गेंद. बैटर जो थी थोड़ी सी समझ नहीं पाई गेंद को और बिंदी गेंद डॉट गेंद के साथ हो चुकी है शुरुआत गेंदबाजी की. गेंदबाजी के लिए दीक्षा आपको दिखाई देगी बेहतरीन गेंदबाज के रुतबे से. उनकी गेंदबाजी में फिरकी का जादू क्या देखने को मिलेगा. ये अच्छा शॉट, बड़ी दौड़ लगानी पड़ी. नो बॉल का इशारा और खूबसूरत चौका. तो चौके के संग फ्री हिट का मौका आने वाले अगली गेंद पे नेक्स्ट बॉल पे बैटर को मिलने वाला है. पूजा के बल्ले से निकला ये शानदार चौका. मिला मौका, जड़ा चौका और चौके के संग टोटल स्कोर को एक उछाल प्राप्त करते हुए 5 रन स्कोर बोर्ड पे. पहले ओवर की दूसरी गेंद, बड़ा शॉट, फ्री हिट का मौका भूलिए नहीं आप. और फ्री हिट पे कैच लेते तो बल्लेबाज जो है वो भाग्यशाली रहते हैं और वही यहाँ पे देखने को मिला. हम भूल सकते हैं, आप मत भूलिए. ये यहाँ पे 1 रन मिला, फ्री हिट की गेंद थी इस वजह से. उसके बाद यहाँ पे रिवर्स स्वीप कुछ अलग करने का जरूर प्रयास किया था, लेकिन ये बिंदी डॉट गेंद है और इसके साथ में गेंदबाजी में वापसी दिखानी पड़ेगी अब दीक्षा गेंदबाजी के लिए. अच्छी गेंद है, बड़ा शॉट खेलना चाहते थे. बैट और बॉल का वो तालमेल अभी तक उतना खास देखने को मिला नहीं है. पूजा के बल्ले से एक बड़ा शॉट चौके के लिए वो गेंद दस्तक दी थी. उसके बाद वो फ्री हिट की गेंद पे मिला सिंगल. उसके बाद की ये डॉट गेंद. ओवर की थी 5वीं गेंद, बड़ा शॉट में किया तब्दील और गेंद चली बाउंड्री लाइन के बाहर. यस इट इज सिक्सर. तो 6 के साथ अब शुरुआती लम्हों में टोटल स्कोर 12 के ऊपर. बेहतरीन कैमरा वर्क आपको दिखाई देगा हमारे टेनिस cricket.in के ओमकार और विघ्नेश का. बेहतरीन डिजिटल स्कोरिंग काउंटिंग और ये tennisball.in का त्रिकुट यहाँ पे मौजूद. बड़ा शॉट, फिर एक बार गेंद चली है बाउंड्री लाइन के बाहर. नो बॉल और नो बॉल पे यस इट इज सिक्सर. और एक लंबा चौड़ा नाप तोल के ये बड़ा स्ट्रोक 6 के लिए. एयर स्ट्राइक किया बल्ले से, हवाई फायर. फ्री हिट का मौका क्योंकि होगा ये नो बॉल. 2 अभी तक बीमर तरीके की गेंद, हाइट मैटर और जब भी गेंद
खिलाड़ी के बैटर के कमर के ऊपर होती है। महंगा साबित होता है गेंदबाज के लिए। पहला ही ओवर बहुत ही खर्चीला अभी तक का, 19 रन। उसके बाद आड़े हाथ से लिया, अच्छी फील्डिंग वहां पे हुई है, फ्रीट की गेंद थी लेकिन जनाब रुकिए, चौका अभी बाकी था और गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ। अंपायर जी का इशारा देखेंगे, क्या गेंद को रोक पाए? अच्छी फील्डिंग थी, अंपायर जी का इशारा आ चुका था। ये आखिरी गेंद, चौके का इशारा इस आखिरी गेंद पे, और चौके के साथ टोटल स्कोर अब पहुंचा लगभग 23 रन के ऊपर, 23 के ऊपर। पहला ओवर आखिरी गेंद पे चौका लगा, टोटल स्कोर में बढ़ोतरी हुई 23 स्कोर बोर्ड पे। अंपायर जी का डिसीजन जो था वो आ चुका है, चौके का इशारा आया, टोटल स्कोर में बढ़ोतरी हुई, स्कोर पहुंचा 23 रनों के ऊपर। दोनों टीमें उत्साह के साथ वुमेन्स क्रिकेट की एक खास प्रतियोगिता आपके सामने मानरेम के इस खूबसूरत मैदान पे। नई गेंदबाज आ चुकी है। पहली गेंद बहुत ही अच्छी थी। नई गेंदबाज एस गाड़ी बॉलिंग मार पे आपको दिखेंगी। किस तरह की इनकी गेंदबाजी रहती है ये देखने वाली रहेगी बात, क्योंकि पहला ओवर उनकी टीम के लिए बहुत ही महंगा साबित हुआ है। लेकिन दूसरी तरफ बल्लेबाजों ने दोनों हाथों से रन बटोरे। ये ताकतवर शॉट खेलने की कोशिश, ब्लॉक होल की गेंद स्लॉट में थी लेकिन बाजू वाले प्लॉट तक गेंद गई नहीं है, वो बींदी रही है। टोटल स्कोर अभी तक 23 रन 23 के ऊपर। दो गेंदें समाप्त। फील्डिंग की भी बात करें तो डीप में कई खिलाड़ी तैनात है, उसमें से एक खिलाड़ी जो आपको देखने को मिलेंगे लॉन्ग ऑन की तरफ, लॉन्ग ऑफ की तरफ, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट। बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद थोड़ी सी नीचे रही, यहाँ पे बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए हलचल मच चुकी है चौके के साथ। टोटल स्कोर में होगा बदलाव, बाउंड्री लाइन के बाहर, टाइमिंग बढ़िया थी, स्कोर पहुंचा 27-27 के ऊपर। भारती और पूजा, ये जो दो बैटर हैं उन्होंने कमाल किया है। पूजा स्ट्राइक के ऊपर, लोअर फुल टॉस की गेंद, बड़ा शॉट तब्दील नहीं कर पाई इस बार। ये गेंद जो थी सीधा विकेट कीपर तक जाके रुकी। 4 गेंदें समाप्त इस दूसरे ओवर की हो चुकी है, 3 डॉट 1 चौका। उसके बाद की गेंद अपने रेंज में लेना चाहती थी लेकिन पूजा जो स्ट्राइक एंड की दिशा में दिखाई दे रही है, पुष्पा जो बैटर आपको दिखाई देती हुई स्ट्राइक के ऊपर। पुष्पा स्ट्राइक, पूजा और पुष्पा जो बैटर है, और ये हवा में गेंद थी, कैच का मौका, कैच छूटा जरूर है। टीम के स्कोर में 1 के साथ बढ़ोतरी, स्कोर यहां पे अब 28 रनों के ऊपर। दो बैटर आपको दिखाई दे रही है सामने बड़ी स्क्रीन के ऊपर, एक है पूजा और दूसरी पुष्पा। ये दो बैटर मैदान पे। अभी तक का हाल अगर देखें तो लगभग 2 ओवर का खेल समाप्त। पहला ओवर 23 रन खर्चे थे, दूसरे ओवर में 5 रन आ चुके और टोटल स्कोर जो है 28 रन 28 के ऊपर। यहाँ पे अच्छा शॉट पुष्पा इनके बल्ले से, डीप में गेंद गई थी, खिलाड़ी मौजूद थी, बढ़िया फील्डिंग की, अच्छा थ्रो किया, सटीक थ्रो के साथ मिला सिंगल है। और अब स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आपको बैटर देखने को मिलेंगी, पूजा स्ट्राइक के ऊपर। बड़ा शॉट खेलना चाह रही है लेकिन कई बार जब बड़े शॉट लगते नहीं है, सिंगल डबल भी चुराना बहुत जरूरी होता है।
तो शुरुआत उस तरह की हो चुकी है टीम की। टोटल स्कोर अगर देखें 29 के ऊपर 29 रन लग चुके हैं 2 गेंदों के समाप्ति के बाद। बड़ा शॉट हवा में, गेंद कैच का रहेगा मौका, लीजिए सेलिब्रेशन करने का मौका इस टीम के पास रहेगा क्योंकि ये कैच पकड़ा जा चुका है। मारना चाहते थे बड़े शॉट में है लेकिन उतनी दूरी मिली नहीं है। नए बैटर को मैदान पे अब प्रवेश करना पड़ेगा। 29 रन के ऊपर ये टीम को लगा पहला बड़ा झटका और बल्लेबाज पूजा जो थी वो डगआउट में वापस जाती हुई। अच्छी बल्लेबाजी उन्होंने की, लगभग 2 छक्के 1 चौका उनके बल्ले से। और पूजा डगआउट में जाने के बाद नए बैटर जो मैदान पे अब आ चुकी है, भारती जो आपको दिखाई देगी। बढ़िया गेंद, अच्छा फॉलो थ्रू में गेंद को पकड़ा है गेंदबाज दीक्षा इन्होंने। और अभी तक अगर देखें पहला ओवर जरूर खर्चीला रहा था, 23 रन आए थे, उसके बाद की वापसी तीसरे ओवर में करनी पड़ेगी। अभी तक वो ठीक ठाक वापसी थी लेकिन यहाँ पे क्या चौका मिल सकता है, गेंद को रोक सकते हैं। गेंद यहाँ पे अगर देखें बाउंड्री लाइन के बाहर चौके के लिए है, ये दस्तक देती हुई 4 के साथ टोटल स्कोर 33 के ऊपर। लगभग 5 गेंदों का खेल यहां से समाप्त होने के बाद। पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पे विकेट, चौथी गेंद डॉट थी और यहाँ पे इस 5वीं गेंद पे जड़ा है एक खूबसूरत चौका भारती इनके बल्ले से। कवर की क्षेत्र में गैप में धकेला, चौका बटोरा अपने टीम के लिए और टोटल स्कोर को बढ़ाते हुए स्कोर अब पहुंच चुका है 33 के ऊपर। लगातार फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन आपको दिखाई देगा। मैच का सिचुएशन किस तरह से मोड़ लेता है। बढ़िया गेंद, सीधे बल्ले का ये जबरदस्त स्ट्रोक, लेकिन वहां पे रनआउट का खतरा। पहुंच यहाँ पे नहीं शायद पाई है बल्लेबाज, जो बैटर थी वो ग्राउंड कवर नहीं कर पाई जब तक पहुंचती वहां पे। वो करीबी मामला था और अंपायर जी ने अपना सटीक फैसला, क्विक डिसीजन आपको देखने को मिला बहुत ही बढ़िया अंदाज से। और रनआउट का खतरा, पहुंच नहीं पाई बैटर जो थी मैदान पे और उसका नतीजा स्कोर बोर्ड रुका हुआ 33 के ऊपर। ओवर की समाप्ति, बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो। जो खिलाड़ी थी उनका नाम यहाँ पे जरूर आपसे दरख्वास्त होगी थोड़ा सा कमेंट्री कक्षा में बताएं, जिन्होंने बढ़िया थ्रो किया था, अच्छी फील्डिंग की है, क्योंकि यहाँ पे कई प्राइज है जिसमें बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बढ़िया विकेट कीपिंग करने के लिए और उसके साथ में कई इंडिविजुअल प्राइज आपको इस वुमेन्स टेनिस बॉल क्रिकेट की बेहतरीन टूर्नामेंट में देखने को मिलेगी। बड़ा शॉट, हवा में गेंद, खेलने की कोशिश, खिलाड़ी वहां पे मौजूद, लेकिन जब तक गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, टोटल स्कोर में होगी बढ़ोतरी। स्कोर यहां पे पहुंचा 34 रनों के ऊपर, 34 के ऊपर। लोअर फुल टॉस, बड़ा शॉट में तब्दील करने की कोशिश, कैच का मौका तो नहीं, लेकिन कितने रन रोकेंगे आप। दौड़ लगानी पड़ी थी, नो बॉल का इशारा अंपायर जी से आ चुका है। फिर एक बार ये बीमर तरीके की गेंद थी, नो बॉल का इशारा मतलब फ्री हिट का मौका मिलेगा। अंकिता जो है आपको दिखाई दे रही है स्ट्राइक के ऊपर और अंकिता के बल्ले से अच्छा शॉट है। यहाँ पे एटीट्यूड मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद थी और उन्होंने भरपूर प्रयास किया, अच्छी फील्डिंग की। गेंद जरूर उनके हाथ से थोड़ी सी छोटी थी लेकिन उसके बावजूद उस गेंद को सही टाइम पे गेंदबाज तक पहुंचाया। गेंदबाजी की बात करें तो बॉलर का नाम कमेंट कक्षा में बताइए, लेकिन ये लीजिए बड़ा शॉट है, बाउंड्री लाइन के बाहर डिपॉजिट किया है अपने अलग अंदाज में, लगा है सिक्सर और 6 के साथ टोटल स्कोर 43 के ऊपर। बढ़िया शॉट, जबरदस्त स्ट्रोक, इस पारी का ये महत्वपूर्ण छक्का देखने को मिला। जो स्कोर थोड़ा सा रुका हुआ दिखाई दे रहा था उसको चलाया है बाउंड्री लाइन के बाद। पुष्पा मैदान पे और पुष्पा जरूर अपने बल्ले से कहती हुई कि
इस मैच में उनकी टीम भी इसी से झुकेगी नहीं, बढ़िया बल्लेबाजी करेगी तो जरूर टीम के स्कोर को बढ़ाएगी। स्कोर यहाँ पे 43 पे, लेकिन इस बार ये अच्छी गेंद बीट करते हुए अपनी गति में, बैट और बॉल का तालमेल नहीं, विकेट कीपर ने अपना कार्य पूरा किया। टीम का स्कोर 43 पे, चौथा ओवर चल रहा है और एक गेंद ऑफ स्टंप के बाहर लपेटे में लेना चाह रही थी, लेकिन वाइड का इशारा अंपायर जी का, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर गेंद थी। 1 के साथ टोटल स्कोर पहली बल्लेबाजी करते हुए 44 रनों पे 44 पे। यहां पे ये गेंद पहुंचाना चाहते थे बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन उतनी दूरी मिली नहीं है। ये कैच मिला है, ये सेलिब्रेशन दिखा है गेंदबाज का, और उसके साथ अपने टीम को थोड़ी सी खुशी इस आखिरी गेंद पे मिली है, क्योंकि बड़ी बल्लेबाज जो थी पुष्पा, जिनके ऊपर अगर देखें तो जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, इंडिविजुअल स्कोर की बात करें तो अभी तक इस इनिंग की सर्वाधिक स्कोर बनाने वाली ये बैटर 18 रन बना के बैक टू द पवेलियन। पूजा के बल्ले से भी 16 रन की पारी, उसके बाद पुष्पा के बल्ले से 18 रन की पारी, और इन दो खिलाड़ियों ने जो है टीम का स्कोर अभी तक पहुंचाया है 44 के ऊपर, 44 रनों के ऊपर। तो अच्छा टोटल आपको दिखाई दे रहा है। नई बैटर, न्यू बैटर दिव्यानी आ चुकी है अब मैदान पे। नानू स्टार टीम के अगर समर्थक रहेंगे, उनकी बल्लेबाजी जो है वो कमाल की रही है। ये बाउंड्री लाइन के बाहर डिपॉजिट किया, वन बाउंड चौके की ओर। डीप स्वेले के ऊपर से खिलाड़ी भरपूर प्रयास, लेकिन उनके सर के ऊपर से दंदनाता चौका, चौके के संग टोटल स्कोर 48 पे। नई गेंदबाज राही आ चुकी है अब गेंदबाजी के मोर्चे पर। किस तरह की गेंदबाजी रहती है राही की, एक युवा खिलाड़ी जो गेंदबाजी के लिए आ चुकी है, और उनसे उम्मीद होगी अपने टीम के लिए विकेट चटकार। गेंद थोड़ी सी स्लोअर तरीके की उसको पड़ा भी है, और ठीक ठाक 1 रन के लिए धकेला भी। अभी तक 2 गेंदों में 5 रन खर्चे इस आखिरी ओवर में। 5 ओवर का मुकाबला। अंकिता जो है निजी अगर बात करें 6 रन बना के, दूसरी तरफ नहीं आए हुए बैटर दिव्यानी जो है अब स्ट्राइक के ऊपर रहेगी। राही की गेंदबाजी का सामना, अच्छा शॉट है लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी मौजूद 3 नंबर की जर्सी पहनी हुई, बढ़िया उनकी फील्डिंग, अच्छा थ्रो, और तब तक स्कोर बोर्ड जो है अब टीम वर्क देखने को मिला, और 50 रन पूरे दाग चुके हैं स्कोर बोर्ड पे 3 गेंदें समाप्ति के बाद। उसके बाद ये उछाल भरी गेंद टिप्पा पड़ने के बाद थोड़ा सा सरप्राइज किया था, इस गेंद ने अचंभित किया बैटर को, और ये गेंद जो थी विकेट कीपर था, अपील की है, लेकिन इस अपील में कितना उत्साह था, कितना भरोसा था। अंपायर जी ने कहा है कि ये नॉट आउट है। अंपायर का फैसला, अंतिम फैसला। टोटल स्कोर 50 पे अभी तक, 2 गेंदें शेष है, 4 गेंदें समाप्त हो चुकी है, 6 रन अभी तक आ चुके इस 4 गेंदों में। उसके बाद की गेंद, अच्छा शॉट है, कैच का मौका है, और कमाल का कैच है। तो आज के दिन का और एक खूबसूरत कैच, वहां पे जो खिलाड़ी मौजूद थी नाम प्राप्त नहीं है, लेकिन कैच उन्होंने बेहतरीन पकड़ा, और उसके साथ में स्कोर 50 पे रुका। 5 गेंदें हो चुकी है समाप्त आखिरी ओवर की। राही की गेंदबाजी में अभी तक इस मैच में थोड़ी सी राह पकड़ी है, और अब यहाँ पे आखिरी गेंद का खेल जो है वो शेष रहेगा इस ओवर के। नई बैटर अर्पिता आ चुकी है अब मैदान पे। क्या अर्पिता के बल्ले से वो फिनिशिंग टच आपको देखने को मिलेगा? एक बड़ा शॉट आ सकता है इस आखिरी गेंद पे।
राही की गेंद, बल्ला तो घुमाया जरूर था लेकिन बैट और बॉल का संपर्क नहीं है, गेंद बींदी रही है और उसके साथ में 50 रन के ऊपर पहली पारी जो है वो समाप्त होती हुई, पहली इनिंग का खेल समाप्त। स्कोर है 50 और जीतने का टारगेट, जीतने का लक्ष्य 51 का। कई सपोर्ट स्टाफ, कई दर्शक, कई सपोर्टर्स जो यहाँ पे मौजूद है और जरूर अपने टीम का उत्साह बढ़ाते हुए, लेकिन कौन जीतेगा नेक्स्ट मुकाबले को देखेंगे थोड़ी देर में। उसके बाद का मुकाबला बुलाना चाहेंगे टॉस के लिए आराध्या चैलेंजर्स और निधि वॉरियर्स, इनके बीच में जो नेक्स्ट क्रॉस बैटल हम देखने वाले हैं। बोथ द कैप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस। टॉस के लिए आइए, आपसे दरख्वास्त रहेगी। फर्स्ट कॉल आराध्या चैलेंजर्स और निधि वॉरियर्स के लिए कि टॉस के लिए आप आइए। इसके साथ में अब आवाज हम सुनेंगे सिंधुदुर्ग की एक युवा समालोचक, बेहतरीन आवाज, श्री मंथन परब, इनकी खूबसूरत आवाज में मैच का आंखों देखा हाल हम सुनने वाले हैं नेक्स्ट मुकाबले का। चला विनंती आहे कृपया क्षेत्रक्षण आपण लवकर सजवा। सलामीची जोडी आपणास विनंती असेल आपण सहकार्य करायचं आहे, त्वरित मैदानात पाठवा आणि त्यासोबत क्षेत्रक्षण आपण सजून घ्या। बरीचशी इंडिव्हिज्युअल प्राइज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, वैयक्तिक आकर्षक बक्षिसांची देखील खैरात आणि त्यासोबत ही सुंदर देखणी स्पर्धा, पंचांची देखील चांगली साथ मिळते। आमचे 2 नामांकित लाडके ऑफिशियल्स यूट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहतोय। आता आपण अनुभवत आहे अतिशय देखणी स्पर्धा ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2025 च्या माध्यमातून अशी देखणं आयोजन नियोजन आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये रसिक प्रेक्षकांचं कमेंट्री बॉक्स वर सहर्ष स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडे। तगडी लढत दोन्ही संघांमध्ये आपण पाहताय, आपण अनुभवत आहे। नानू स्टार्स विपक्ष आर्यन वॉरियर्स या दोन्ही टीम्स मध्ये मॅच प्रथमतः टॉस विन झाला होता। आर्यन वॉरियर्स संघाने प्रथमतः घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि समोरच्या संघाला अर्थात नानू स्टार्स या टीमला आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आणि समोरच्या संघाला तब्बल 50 धावसंख्येपर्यंत रोखून धरला आणि तिथून करायचा आहे 51 धावसंख्येचा पाठलाग। काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय हे मैदानावर नक्कीच पाहायला भेटेल। तर विनंती आहे लगेच सामना चालू करून घ्या कारण बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये व्हायचे बाकी आहेत। यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला भेटेल आराध्य चॅलेंजर्स विपक्ष निधी वॉरियर्स, दोन्ही टीम्स कॅप्टन। आपल्याला टॉस साठी पुन्हा एकदा विनंती आहे, आपण लगेच या टॉस साठी आपल्याला विनंती आहे। पंचांचा येतो इनिंग सुरू होण्याचा इशारा। या मैदानावर ओपनिंग पेअर सलामीवर फलंदाज या मैदानावर पाहुलं वळवत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होते। अंकिता गोलंदाजी मार्कवर, पहिलं षटक प्रगती पथावर, अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर। पहिल्या चेंडूवर बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता, स्क्वेअर कटचा पटका टोलवायचा होता, प्रयत्न मैदानावर फसले आणि इथे मात्र एक डॉट बॉल। सुरुवात तर चांगली केली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, पहिला चेंडू अनिर्धाव होतोय। स्ट्रायकर एंडला सुगंधा तिच्या साथीला अमिषा इजोडी हे दोन्ही बॅटर्स आपण पाहताय। ओपनिंग पेअर 51 धावांचा करायचा आहे पाठलाग, लढत तगडी असेल मैदानावर। बॅकफुट सुरेख पद्धतीचा पटका या मैदानावर, डीप स्वीपर कव्हर इजनला येतो या इनिंग मधील पहिला चौकार या मैदानावर। 4 धावा धावपलकावर लगावल्या जात आहे, संघाचं खातं देखील ओपन झालंय। 4 धावा धावपलकावर लगावल्या गेल्यात, करायचा आहे पाठलाग 51 धावसंख्येचा।
सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय, आपण अनुभवताय. ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 च्या माध्यमातून अतिशय सुरेख आयोजन आणि आजच्या दिवसातील पुढील लढत आपल्याला पाहायला भेटेल. आराध्य चॅलेंजर्स विपक्ष निधी वॉरियर्स आपल्याला सातत्याने पुकारवतात. आपल्याला विनंती आहे, दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी लगेच या. आराध्य चॅलेंजर्स टीम कॅप्टन इथे उपलब्ध आहे, तर निधी वॉरियर्स टीम कॅप्टन आपल्याला पुन्हा एकदा विनंती. आपण टॉस साठी या बॅकफुट जात पंच करण्याचा प्रयत्न. सुरेख पद्धतीचा फटका स्वीपर कव्हरेज अगदी त्याच क्षेत्रामध्ये बॅक टू बॅकचा दुसरा ओव्हर दी रोप चौकार मैदानावर. 8 धावा धावपलकावर. निधी वॉरियर्सच्या टीमला अंतिम पुकार. जर आपण आला नाही तर टॉस विन समोरच्या टीमला घोषित करण्यात येईल, याची आपण नोंद घ्या. 8 धावा धावपलकावर आपण पाहताय. खेळ समाप्त झालाय तो 3 चेंडूंचा. करायचा आहे पाठलाग 51 धावसंख्येचा. प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत, तर त्यांना मी विनंती करतोय आपले शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस आपण करायचा आहे. सन्मान्य योगेश यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. आराध्य चॅलेंजर्स विपक्ष निधी वॉरियर्स बोथ टीम्स कॅप्टन इथे उपलब्ध आहेत. हेडचा इथे कॉल झालाय आणि टॉस विन इथे होते ती टीम निधी वॉरियर्स आणि घेतलाय निर्णय प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय निधी वॉरियर्स टीमने. समोरच्या टीमला आराध्य चॅलेंजर्स टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. लगेचच यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, संयमी क्रिकेटवर भर दिलाय. कलात्मक पटके टोलवायचे आणि त्यातून धावांची लयलूट करायची, याच्यासाठी झालेले प्रयत्न. सरती शेवटी एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. खेळ समाप्त झालाय 5 चेंडूंचा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 9 धावा धावपलकावर आपण पाहताय. करायचा आहे पाठलाग 51 धावसंख्येचा. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करावा लागेल. आतापर्यंत 2 चौकार नक्की झालेत या पहिल्या षटकामध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली. शॉट पॉइंट लेग रिजनची क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि ऐन मोकशी काय घडलंय मैदानावर. झेल सुटलाय. सुटलेल्या झेलातून फलंदाजीला जीवनदान भेटलाय. त्या जीवनदानाचा वापर या मैदानावर कशा पद्धतीने केला जाईल याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं एक जीवनदान भेटलं आणि तिथून धावांची लयलूट केली होती संतोषी यांनी. आणि तशाच पद्धतीचं काहीच समीकरण या सामन्यामध्ये पाहायला भेटेल का? कारण जर विचार केला तर त्याही सामन्यामध्ये निलेश हाच संघ समोर होता आणि तिथून तब्बल जीवनदान भेटल्यानंतर धावांची लयलूट करत संघ विजयी झाला होता. इथे काय घडतंय पाहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे जातापर्यंत 10 हा धावफलक राहिले. 4 षटक उर्वरितचे 24 चेंडू आणि विजयासाठी करायचे तब्बल 41 धावा. 24 चेंडू 41 धावा मॅच मध्ये असेल समीकरण. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते कारण पॉवर प्लेचे निर्बंध इथे समाप्त झालेत. रक्षक सापळे हे रचले जात आहेत. त्याला अनुसरून गोलंदाजी केली जाईल का हे देखील पाहायचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम इथे कार्यरत आपल्याला पाहायला भेटते. चांगलं कास्टिंग त्यांच्या माध्यमातून YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुरेख आयोजन नियोजनाचा अंतिम दिवस. समसमते लखलखत्या पहिल्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरतोय हे ठरवणाराचा दिवस. संध्याकाळच्या सत्रामध्ये निकाल देखील स्पष्ट होईल. दोन्ही पंच मैदानावर चांगली कामगिरी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर करत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. अतिशय देखणा फटका डीप मिडॉन क्षेत्रामध्ये. चेंडू फरार. सीमारेषेच्या पलीकडे अतिशय देखणा फटका. षटकारानं स्वागत झालंय. गोलंदाजीचं या मैदानावर भारतीचं स्वागत झालं षटकारानं आणि सांघिक धावसंख्या आपण पाहताय ही परावर्तित होते ती 16 धावा धावपलकावर. इरादे स्पष्ट आहेत. आक्रमण करायचं, धावांची लयलूट करायची आणि आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे घेऊन जायचं हे इरादे अमिशाईचे पाहायला भेटत आहेत. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका ऑफसाइड रिजनला अतिशय देखणा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवाह शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न हे चेंडूला अडवण्यासाठी झाले. सरती शेवटी चेंडू विजयी होतोय. चेंडू 4 धावांसाठी ट्रॅव्हल करतोय. चौकार येतोय आणि चौकाराच्या साथीने सांघिक धावसंख्या ही 20 धावा धावपलकावर. विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज. जसजशा धावा येत आहेत विजयाचं समीकरण बदलत चाललंय. कोणता संघ विजय रथावर स्वार होतोय, कोणत्या संघाच्या हाती पराभव येतोय याच्यासाठी चाललेली ही लढाई या मैदानावर कोण सरस ठरतो हे देखील पाहायचं आहे. चेंडूला सोडून दिले. आउटसाइड ऑफ स्टंप पंच दंडात्मक कारवाई करतायत. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव ही गणली जाते. प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, टीम नानू स्टार्स या टीमसाठी. आणि तीच प्रत्येक धाव ही कंजूसी करत देणं अपेक्षित आहे. आतापर्यंत 21 बनलेत. ऑफसाइड रिजनला सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. पंच केले पुन्हा एकदा.
चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, फक्त एक धाव. एक धावेच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या आपण पाहताय परावर्तित होते ती 22 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील आतापर्यंतची ही तिसरी लढत आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही दर्जेदार संघांमध्ये दोन्ही संघ संघर्ष करतात बऱ्यापैकी या मैदानावर. विजय रथावर स्वार कोण होईल याच्यासाठी ही लढाई मैदानावर आहे. यावेळेस इथे मात्र बॅकफुटवर स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता मैदानावर, प्रयत्न फसले. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उंची घेतली आणि तदनंतर यष्टीरक्षकाकडे चेंडू विसावला गेला. एक डॉट बॉल मैदानावर खेळ समाप्त झालाय. तो 4 चेंडूंचा सांघिक धावसंख्या आतापर्यंत 22 लॉस ऑफ नो विकेट. षटकरी पुढील चेंडू मार्गस्थ. यावेळी ऑफसाइड रिजनला फटका टोलवायचा होता कव्हर ड्राईव्हचा, मात्र एक वेगवान चेंडू अगदी अचूक टप्प्याचा आता मात्र एक नियंत्रित मारा गोलंदाजीच्या करवी आपल्याला पाहायला भेटतोय. सलगचे 2 निर्धाव चेंडू आले. सांघिक धावसंख्या आपण पाहताय 22. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा हा शेवटचा चेंडू या मैदानावर मार्गस्थ असेल. भारतीय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. धाव एक अवांतर. सांघिक धावसंख्या परावर्तित 23. धावा कमी आहेत आणि त्यातल्या त्यात जर अशा पद्धतीची जर खराब गोलंदाजी जर झाली तर सामना कठीण होऊन जाईल. तो टीम नानुसारला. आडव्या फटका सुरेख पद्धतीचा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झालाय. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. चेंडूची जोपर्यंत परती होईल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाईल. एक धावेच्या साथीनं षटक क्रमांक दुसरं इथे होत आहे समाप्त. सांघिक धावसंख्या प्रति षटकापटी 12 ची सरासरी गाठ 24 धावा आतापर्यंत 24. चोवीस धावफलकावर आतापर्यंत आपण पाहताय. करायचा पाठलाग 51 धावसंख्येचा गरज आहे अजूनही 27 धावांची बहुधा 27 धावांची गरज. राहिले चेंडू 18. गोलंदाजी मार्कवर अंकिता. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी यावेळी सुरेख पद्धतीचा फटका. 9 ची सरासरी प्रति षटकापाठी गरजेची असताना एक मोठा फटका आलाय. डीप कव्हर पॉइंट रिजनला एक चौकार येतोय. रिक्वायर रन रेडी ते पाहायला भेटे. प्रति षटकापाठी 9 ची गरज आहे आणि ते चौकाराला सांघिक धावसंख्या 28. सुरुवात तर चांगली केली आहे षटकाची. फलंदाजी करणाऱ्या संघाने सुगंधाने आक्रमण पसंत केलंय. 4 या धावसंख्येने 28 तर बनलेत. जसजशा धावा येतील तसतसं विजयाचं समीकरण अजूनही मैदानावर बदलत जाईल. विजयासाठी अजूनही तब्बल 23 धावांची गरज. राहिले चेंडू 17 चेंडू करायचे विजयासाठी. 23 धावा. षटकरी पुढचा चेंडू मार्गस्थ. यावेळी बॅकवर्डचा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. फॉरवर्ड पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. फक्त एक धाव. एक धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या इथे मात्र परावर्तित होताना आपल्याला पाहायला भेटते 29. काय घडेल सामन्यामध्ये पाहायचं आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढतील असं आता तरी प्रथम दर्शनी वाटतंय. कोण कोणावर मात करेल येणारी वेळ आणि येणारा काळ ठरवेल या मैदानावर. पुलटस पद्धतीचा चेंडू आक्रमण झालाय. खराब चेंडू दिसले की हल्लाबोल होणारी रणनीती मैदानावर. काय घडतंय या मैदानावर. ताळमेळ चुकतंय की काय आणि पंचांचं बोट हे आकाशाकडे झालंय. अर्थातच काय तर एक खेळाडू डक आउटच्या आसऱ्याला औचित्य स्वरूपात क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्येच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला भेटेल. ते सुगंधा या मैदानावरून. वैयक्तिक 15 धावांची एक चांगली खेळी सादर करत मात्र सुगंधा माघारी परतते.
राहिले चेंडू तब्बल 15 आणि विजयासाठी गरज आहे अजूनही 22 धावांची. 15 चेंडू 22 धावा हे समीकरण असताना न्यू बॅटर मैदानावर दीक्षा पावलं वळवताना पाहायला भेटते. 15 चेंडू 22 धावा. काय घडते मैदानावर पाहायचं आहे. सरती शेवटी निकाल कोणत्या संघाच्या बाजूने लागेल याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा कायम आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ असेल. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. आडवा बॅटचा फटका, सुरेख पद्धतीचा फटका. आल्या पावली आपलं वैयक्तिक खातं हे षटकारानं ओपन केलं. अतिशय देखना फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार येताना पाहायला भेटतोय. षटकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्या इथे मात्र परावर्तित होते. 35 धावा धावपलकावर बनल्या जात आहेत. विजयासाठी अजूनही गरज आहे तब्बल 16 धावांची गरज. 14 चेंडू आणि 16 धावा मॅच मध्ये समीकरण. लढत तगडी मैदानावर. दीक्षानं आक्रमण पसंत केलं. आल्या पावली पुढे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं खेळ सादरीकरण असेल देखील पाहायचं आहे. यावेळेस कोणून काढण्याचा प्रयत्न. फटका पसलाय. एक तेरी तो एक मेरी या मैदानावर. त्रिवेणीने ऐन मग क्षणी झेल टिपलाय आणि फलंदाज एका षटकाराच्या जोरावर नटलेली खेळी ही दीक्षा याची समाप्त झाली आणि गोलंदाजीने देखील दाखवून दिलं की मी देखील काही कमी नाही. आपली ताकद या मैदानावर सिद्ध केली आहे. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं रुख बदलत चाललंय. एका चेंडूवर वाटतंय की नानुसार संघ मजल मारतोय की काय, तर दुसऱ्या क्षणी वाटतंय की आर्यन वॉरियर्स संघ कमबॅक करेल. दोन्ही संघ बऱ्यापैकी संघर्ष करत आहेत विजयासाठी. अदिती न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकते. सांघिक धावसंख्या आतापर्यंत 35-35. लॉस ऑफ 2 विकेट्स. गरज आहे अजूनही 16 धावांची. धावांची गरज या सामन्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटेल. राहिले चेंडू 13 चेंडू 16 धावा करायच्या. न्यू बॅटर अदिती ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. त्याच्या साथीला अमिषा ही जोडी. दोन्ही बॅटर्स. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका. आल्या पावली डीप स्वीपर कव्हर रिजनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकीला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. डीप कव्हरला 4 धावांसाठी चौकार येतोय मैदानावर. चौकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्या आपण पाहताय परावर्तित होते 39. अजूनही 12 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. प्रत्येक फलंदाज मैदानावर येते आणि डगआउट मधून सेट होऊन आल्या पावली आक्रमण पसंत करते. सांघिक धावसंख्या 39. 12 धावांची गरज. 2 मोठे फटके येतील का की एका बाजूने जकडबद्ध ठेवणारी गोलंदाजी पाहायला भेटेल. गोलंदाजाने कमबॅक करणं अपेक्षित आहे. राहिले तर 12 चेंडू 12 धावांची गरज. प्रति चेंडूपाठी 1 धावेची गरज. प्रति षटकापाठी 6 धावांची गरज. काय घडतंय मैदानावर पाहायचं. हे षटक महत्वपूर्ण असेल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटेल. भारती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे 4थं हे स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला अमिषा, त्याच्या साथीला अदिती. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इरादे आधी स्पष्ट केले होते. बऱ्यापैकी अपील झालंय. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू पाहायला भेटतो. अचूक टप्प्याचा अगदी नियंत्रित मारा या मैदानावर. अशा पद्धतीची जर गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला भेटली तर सामन्यामध्ये रोमांचचे तरा निलेश नक्कीच वाढेल. 11 चेंडू 12 धावा. अजून 2-3 जर निर्धाव चेंडू आले तर सामन्याचं रूप बदलेल मैदानावर. आडवा बॅटचा फटका या मैदानावर. मात्र इरादे स्पष्ट आहेत की आक्रमण करायचं आणि आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे घेऊन जायचं. हे इरादे मैदानावर हे पाहायला भेटत आहेत ते अमिषाचे. आणि षटकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही देखील परावर्तित होते 45-45. गरज आहे विजयासाठी 6 धावांची. राहिले चेंडू 10 चेंडू करायचे 6 धावा. आर्यन वॉरियर्स संघाचा विचार केला कालच्या दिवसामध्ये तब्बल बहुधा 4 सामने खेळले आणि त्यातील 3 विजय आणि आजच्या दिवसामध्ये आपल्या 4थ्या विजयाच्या शोधात हा संघ पाहायला भेटतोय. तर समोरचा संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात. यावेळी चेंडूला सोडून दिलाय. नजरा पंचांकडे. पंचांची दुनिया झाले समांतर. धाव भेटते 1 अवांतर. धावा कमी आणि त्यातल्या त्यात अशा पद्धतीची जर खराब गोलंदाजी झाली तर सामना कठीण. विजयासाठी 5 धावांची गरज. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आर्यन वॉरियर्सचा संघ आपण पाहताय. 5 धावांची गरज मॅच मध्ये. यावेळी अतिशय चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी. यावेळेस अचूक टप्प्याचा मारा आता मात्र पाहायला भेटतोय.
एक डॉट बॉल येतोय. खेळ समाप्त झालाय 3 चेंडूंचा. राहिले चेंडू 9 आणि करायचे विजयासाठी 5 धावा. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहायचंय मैदानावर. षटपती पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अचूक लाईन एंड गोलंदाजी, लाईन एंडवर पूर्णपणे फोकस करत, गती मिश्रण करत, गती परिवर्तन करत सुरेख गोलंदाजी. 8 चेंडू विजयासाठी करायचे 5 धावा. यावेळेस कोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर. त्यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण झाले. सांघिक धावसंख्या आपण पाहताय परावर्तित 47 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. विजयासाठी 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा हे मॅच मध्ये समीकरण आदिती ऑन स्ट्राइक सज्ज होताना पाहायला भेटेल. 7 चेंडू 4 हे समीकरण असताना मोठा फटका टोलवायचा इरादा मनाशी नक्कीच बाळगला होता. यावेळेस काय घडतंय मैदानावर, धावचित करण्याची संधी होती या मैदानावर. तोपर्यंत 1 धाव, एक चोरटी आणि एक यशस्वी धाव पूर्ण केली जाते आणि सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते तब्बल 48वा धावफलकावर. विजयासाठी 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. अटीतडीची लढत, दोन्ही संघ नमण्यासाठी तयार नाही आहेत मैदानावर. बऱ्यापैकी संघर्ष चाललाय, मात्र सरती शेवटी कोणता संघ विजयाच्या वाटचालीकडे जातोय हे पाहायचंय मैदानावर. अनुसार संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात, तर समोरचा संघ आपला 4था विजय साजरा करण्याच्या इराद्यात या मैदानावर पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर काशी सज्ज होताना पाहायला भेटेल. 6 ला करायच्या 3. बऱ्यापैकी वर्चस्व प्रस्थापित केलंय टीम आर्यन वॉरियर्सने. आपला बोलबाला पूर्णपणे दाखवून दिलाय. सुरुवातीच्या काळामध्ये चांगली फलंदाजी केली, ती म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये. अर्थातच नानू स्टार या संघाने मात्र धावा थोड्याशा कमी पडल्या. 6 ला करायच्या 3. इथून कमबॅक करणं शक्य असेल का टीम नानू स्टार्सला हे पाहायचं आहे. स्ट्रायकर एंडला आदिती सज्ज होताना पाहायला भेटेल. 6 ला करायचे 3. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते. एक डीप काऊ कॉर्नरला, एक डीप मिड विकेट, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, ऑफसाइड रिजनला विचार केला तर एक शॉट मिड ऑफला, एक शॉट कव्हर, एक शॉट थर्ड. आडवा बॅट फटका टोलवायचा प्रयत्न, फटका पसलाय की काय असं वाटलंय की काही मैदानावर. शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव, एक चोरटी आणि एक यशस्वी धाव पूर्ण होताना पाहायला भेटते. सांघिक धावसंख्या 1 धावेने परावर्तित, 49 धावा धावफलकावर. 5 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज मैदानावर. सलगचे निर्धाव चेंडू येऊ शकतील का, 2 धावा डिपेंड केल्या जातील का, याच्याकडे सर्वांच्या नजरा मैदानावर. 5 चेंडू 2 धावा काय घडतंय या मैदानावर पाहायचं आहे. दोन्ही संघांच्या बाजूने संघर्ष बऱ्यापैकी चालू आहे. 5 चेंडू करायचे 2 धावा. यावेळेस एक चांगला चेंडू, अगदी सुरेख लाईन लेनचा चेंडू. इथे मात्र एक डॉट बॉल. हे समाप्त झालाय. 2 चेंडूंचा राहिले 4 चेंडू आणि करायचे विजयासाठी 2 धावा. शक्यतो पुढील चेंडू मार्गस्थ. 3रा चेंडू इथे मार्गस्थ आहे. हलक्यात नक्की काढलं. चांगलं क्रिकेट या मैदानावर. अरे गरज एकेरी धावसंख्येची आहे, तिथे जोखीम घेऊन चालणार नाही. बऱ्यापैकी जाणून आहे दोन्ही बॅटर्स. एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या 50 धावा दोन्ही धावफलकावर. विजय साजरा करण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धाव हे समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. आर्यन वॉरियर्स संघ विजयाच्या अगदी उंबरट्यावर. तरी देखील सामना सोडला नाही समोरच्या टीमने. स्टार्स टीमने संघर्ष चालू आहे. स्विच हिट करायचा प्रयत्न, लागला तर आबाद, नाही तर बरबाद. मात्र इथे तर आबाद आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि सामना समाप्त केला MS धोनी स्टाईलने चौकाराने. आणि आर्यन वॉरियर्स संघ या संपूर्ण स्पर्धेतील आपला 4था विजय इथे साजरा करतोय. तर मात्र समोरच्या संघाला नक्कीच पराभव आलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. या ऐकूया आवाज कमेंट बॉक्स मध्ये निलेश गाड यांचा. नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय. यानंतर होणारा सामना, पुढची लढत दोन्ही तगड्या संघांमध्ये. आराध्य चॅलेंजर्स विपक्ष निधी वॉरियर्स. दोन्ही टीम्स मध्ये मॅच. टॉस विन झालाय तो निधी वॉरियर्स संघ प्रथमतः घेतलाय निर्णय, तो म्हणजेच
फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि समोरच्या टीमला